शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश करत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते, मात्र स्थानिक पातळीवर काही प्रमाणामध्ये विरोधाला देखील त्यांना सामोरं जावं लागलं। आज प्रवेश झाला असला तरी येत्या काळामधला त्यांचा भाजपमधला राजकीय प्रवास कसा असेल याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत। भाऊ, प्रवेश झालेला आहे, सुरुवातीला काही प्रमाणामध्ये विरोध होता, आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? सर्वप्रथम मी देवेंद्रजींचे आणि गिरीश भाऊंचे आणि बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेबांचे आभार मानतो की माझा काल पक्षप्रवेश झाला आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेते जे जे आदेश देतील त्या पद्धतीने काम करू। बाळासाहेब असतील, सावजी साहेब असतील, साने साहेब असतील, दीपक केदार असतील, प्रशांत जाधव असतील, तर निश्चितपणाने एकत्रित येऊन टीम म्हणून काम करू। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमचा प्रवेश होतो आहे, काय नेमकं तुमचे राजकीय अंदाज आहेत, गणित आहेत, कशी आता पुढची रणनीती राहणार आहे? महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जी बूथ रचना आहे त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे। जे 2011च्या जनगणनेनुसार जे ब्लॉक तयार झालेले आहेत तर एका ब्लॉकमध्ये मतदारांची संख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे। महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 1033 बूथ आहेत आणि देवलाली मतदारसंघातले 83 बूथ आपल्याकडे आलेले आहेत। असे 1112 बूथ आहेत, त्याच्यावरती व्यूहरचना करणं गरजेचं आहे। महापालिका 2017ची जर बघितली आपण निवडणूक तर त्यामध्ये पश्चिम विधानसभामध्ये 44 सीट्स होते, त्यापैकी भारतीय जनता पार्टीला 18 सीट्स मिळाले होते आणि 22 सीट्स उभाठाला मिळाले होते। आणि पूर्व विधानसभेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 47 सीट होते, त्यापैकी 29 सीट हे भाजपाला मिळाले होते आणि 12 सीट हे उभाठाला मिळाले होते। मध्य विधानसभेचा जर विचार केला तर त्यामध्ये टोटल 31 सीट्स आहेत, त्यापैकी 19 सीट भाजपाला मिळाले होते। तर हे कुठं वीक आहे आणि कुठं प्लस करता येईल याचा अंदाज जी कमिटी आहे नाशिक शहराची एकत्र बसल्यावर चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। पश्चिममध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, पहिल्यापासून शिवसेना अखंड होती तेव्हापासून। भाजप म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणी जरी असली तरी भाजपचे कमी सीट निवडून येत आहेत। आता तुमच्या येण्याने भाजपला काय फायदा होईल इथे? निश्चितपणाने या ठिकाणी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची जे सीट्स आहेत ते निश्चितपणाने त्यामध्ये वाढ होईल। 35च्या पुढे या ठिकाणी आपण सीट्स घेऊ शकतो, अशा प्रकारची व्यूहरचना आम्ही करणार। स्थानिक पातळीवर काही प्रमाणात नाराजी आहे तुमच्या प्रवेशासाठी, आता त्यांच्या बरोबर मिळतं जुळतं घेण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे, काय करणार आहात तुम्ही पुढे? एकमेकासमोर निवडणुका लढलेल्या असतात आणि आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यांनी विरोध करणं साहजिक आहे, पण वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय झाला तोही मानणं पक्षाच्या कार्यकर्त्याला बंधनकारक असतं आणि मला असं वाटत नाही ते समजदार आहेत, पक्षाच्या विरोधात ती भूमिका घेतील असं मलाही वाटत नाही। तुमच्या येण्याने भाजपला काय फायदा होईल असं तुम्हाला स्वतःला वाटतंय? निश्चितपणाने महापालिका येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100+ होईल। काल गिरीश महाजनांनी देखील हाच नारा दिला 100+चा। मुळात जागा आहे 122, त्यामध्ये तुम्ही 100+चा नारा देता। गिरीश भाऊ हे संकटमोचनच आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, ते रेस्क्यू ऑपरेशन चांगलं करतात आणि करतील। शेवटचा प्रश्न, काल तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार असं म्हटलं, ते नेमकं काय तुमच्या मनात आहे? महापालिका निवडणुकीमध्ये उभाटाची परिस्थिती काय राहील तो सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे। हे आहेत सुधाकर बडगुजर। आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे,
कालपर्यंत जय महाराष्ट्र करणारे सुधाकर बडगुजर आजपासून जय श्रीरामचा नारा देणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये त्यांना मिळतं जुळतं घ्यावंच लागणार आहे, परंतु स्थानिकांची नाराजी दूर करून आपला राजकीय प्रवास त्यांना सुरू करावा लागणार आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.